हाय, मी जान्हवी. कालच्या अविस्मरणीय संध्याकाळनंतर आज सकाळी 8 वाजताच आम्ही आजच्या दिवसासाठी छान तयार झालो. तर हा आहे आजचा माझा आमच्या गुजरात ट्रिपचा 6th आउटफिट. यानंतर आम्ही मस्तपैकी नाश्ता केला आणि बाहेर पडलो. आजचा फर्स्ट पॉइंट होता गीता मंदिर. या मंदिरात भगवान श्रीकृष्णाची सुंदर अशी मूर्ती आहे आणि याच बरोबर आजूबाजूला पण काही छोटी छोटी मंदिरं आहेत. थोडा वेळ मंदिरात घालवून आम्ही नेक्स्ट पॉइंटला आलो, ते म्हणजे त्रिवेणी महासंगम. इथे हिरण, कपिला आणि लुप्त असलेली नदी सरस्वती या 3 नद्यांचा अरबी समुद्रात संगम होतो. यानंतरचा नेक्स्ट पॉइंट होता भालका तीर्थ मंदिर. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांना शिकाराने चुकून बाण मारला आणि त्यानंतर श्रीकृष्णाने पृथ्वीवरील आपला प्रवास संपवला. या मंदिरात एक वेगळीच शांतता होती. मंदिरात बसून काही मंडळी भजन गात होती. यानंतर आम्ही आजच्या हॉटेलला जायला निघालो. आजचं हॉटेल जंगलात होतं, त्यामुळे रस्त्यात सगळीकडे नुसतं हिरवगार होतं. तासाभरातच हॉटेलला पोहोचलो. वेलकम ड्रिंक देऊन आमचं स्वागत झालं. हे हॉटेल ना एकदमच भारी होतं. आजूबाजूला सगळं जंगल असल्यामुळे इकडची वाइब्सच काही वेगळी होती. तर ही आहे आजची आमची रूम, जिथे आम्ही आज राहणार होतो. इथली गॅलरी पण एकदम भारी होती. इथे मस्त छोटे छोटे विलाज होते. थोडं फ्रेश झाल्यावर आम्ही गीरच्या जंगलाकडे जायला निघालो. गेल्या गेल्या आधी शहाळ्याचं पाणी प्यायलो आणि मग आतमध्ये गेलो. तिथल्या एंट्रन्स पॉइंटला गेल्यावर आम्हाला या अशा ओपन जीप मधून नेण्यात आलं. या जीप मधून फिरायला एक वेगळीच मज्जा होती. जसं जसं जंगलात गेलो तसं तसं एका वेगळ्याच दुनियेत आल्याचा फील येत होता. काही वेळातच 3-4 सिंह सिंहीण मस्तपैकी आराम करताना दिसले. काही ठिकाणी बिबटी आणि हरणं पण दिसली. तसं दिवसाची वेळ असल्यामुळे फारसे प्राणी बाहेर पडलेले नव्हते. पण या जीप मधून असं ऑफरोडिंग करत फिरण्यात आणि आजूबाजूला कोणी प्राणी दिसतोय का हे शोधण्यात एक वेगळीच मजा होती. असं ना एखाद्या गोष्टीतल्या जंगलातून फिरल्यासारखं वाटत होतं. जंगलात फिरून झाल्यावर आम्ही हॉटेलला यायला निघालो. आल्यावर आज स्विमिंग पूल मध्ये उतरायचं असा प्लॅन आधीच केलेला होता. आम्ही सगळेच फॅमिली मेंबर्स पाण्यात उतरून एवढी मज्जा केली ना. पाण्यात खेळलो, पोहलो, खूप सारे फोटोज काढले. आणि यानंतर आम्ही ज्या रिसॉर्टला राहिलो होतो तिथे मॅजिक शो होता. जादूगरांनी एकाहून एक भारी जादू दाखवलं. यानंतर डिनर करून आराम केला. बरं, उद्याच्या ब्लॉग मध्ये गिरनार पर्वतावर आम्ही घेतलेलं श्री दत्तगुरूंचं दर्शन दाखवणार आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.